सर्वांना माहीत असलेला महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ, तसेच लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारी कोथिंबीर वडी पारंपरिक पद्धतीने टेस्टी आणि हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य लागत आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली जवळजवळ 3 वाट्या कोथिंबीर आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे, तसेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण करून घ्यायचंय आणि लाल तिखट, हळद आणि मीठ। तसेच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ओवा आणि 2 चमचे तीळ हे लागणार आहे। सर्वात आधी आपल्याला मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। आता कोथिंबीर वडीसाठी लागणारं मिश्रण बनवून घेऊया आपण। तसंच त्याच्यासाठी कोथिंबीर एका परातीमध्ये घेतलेली आहे। 2 ते 3 वाट्या कोथिंबीर आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, मसाले, मिरचीचं वाटण हे टाकून आपल्याला ते एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, पाणी एकदम थोडंसं लागतं याच्यामध्ये। तीळ आणि ओवा आपल्याला मिश्रणामध्येच घालायचं आहे, वरतून नाही टाकलेलं मी। त्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय। पीठ आपलं एकदम छान असं मळून झालेलं आहे। आता आपल्याला कोथिंबीर वडी थापण्यासाठी एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वडी थापून घ्यायची आहे। मीडियम सर आकाराची करायची, जास्त पण पातळ आणि जास्त पण जाड नाही केलेली मी, मीडियम अशी बनवलेली आहे। छान अशी कोथिंबीर वडी पसरून एकसारखी पसरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। आता ही कोथिंबीर वडी आपल्याला एक कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला। कुकर माझा गरम झालाय, त्याच्यामध्ये एक कुकरचा डबा ठेवलेला आहे। त्याच्यावरती मी कोथिंबीर वडी ठेवून कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावलं, शिट्टी काढून घ्यायची आपल्याला, शिट्टी लावायची नाहीये आणि 10 मिनिटं आपल्याला हे छान असं वाफलून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनी बघू शकता, 10 मिनिटांनी कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे। कोथिंबीर वडी आपली छान अशी शिजलेली आहे। तर त्याची कट करून त्याचे काप बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोथिंबीर वडी थंड करून द्यायची आहे। गरम गरम कट केली तर तुटते, थंड झाल्यानंतर एकदम व्यवस्थित काप निघतात। तर असे चौकोनी आकाराचे याचे मी काप बनवलेले आहेत।
एकदम परफेक्ट अशी कोथिंबीर. आता आपल्याला कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे. तुम्ही तळून घेऊ शकता, मी ते फ्राय करत आहे. तळून घेतली तरी छान लागते, पण अशा रीतीने शॅलो फ्राय केली ना तरी सुद्धा खूप सुंदर लागते. कोथिंबीर वडी फ्राय करताना गॅस बारीकच करायचे. एकदम मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला कोथिंबीर वडी फ्राय करून घ्यायची आहे. एका साईडने आपली परतून व्यवस्थित झालेली आहे, छान भाजलेले आहे. दुसरे पलटून घ्यायचे, दुसऱ्या साईडनी पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची कोथिंबीर वडी. आपण मीडियम टू लो गॅसवर फ्राय करत आहोत, त्यामुळे ती आतपर्यंत खूप छान अशी फ्राय होते. आणि कोथिंबीर वडी बाहेरून अशी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, एकदम अशी सॉफ्ट अशी छान होते. कोथिंबीर वडी दोन्ही साईडनी छान अशी आपली परतून तयार झालेली आहे. अस्सल पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची कोथिंबीर वडी इन्स्टंट आणि हेल्दी पद्धतीने बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने कोथिंबीर वडी एकदा करून बघा, खूप छान होते. धन्यवाद.